आपण थेट जातोय। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, बीड न्यायालयामध्ये आज सुनावणी होताना न्यायालयीन कोठडी वाल्मिकला सुनावण्यात आलेली आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी असणार आहे। काय काय नेमकं कोर्टामधल्या घडामोडी? आता काही वेळापूर्वीच वाल्मिक कराडेच्या मकोका ह्याच्या संदर्भात कोर्टामध्ये सुनावणी झाली। अवघ्या काही वेळामध्ये ही सुनावणी पूर्ण झाली। SITचे अधिकारी आणि सरकारी वकिलांनी त्याची PCR न मागता थेट न्यायालयीन कोठडीची मागणी केली आणि अवघ्या काही वेळामध्ये कोर्टाने त्यांची ती मागणी मान्य करत पुढच्या 14 दिवसासाठी वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। तब्बल आता 21 दिवसानंतर वाल्मिक कराड हा पोलिसांच्या कस्टडीमधून आता तो जेलमध्ये जाण्याचा त्याचा प्रवास असणार आहे। पोलिसांनी त्याला पुढच्या या सगळ्या हालचाली गृहीत धरून खरं तर मोठा पोलीस बंदोबस्त न्यायालयीन परिसरामध्ये लावला होता। मात्र ही सगळी सुनावणी VC द्वारे झाली। सरकारी वकिलांनी कुठलाही युक्तिवाद केला नाही। SITच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं लेखी म्हणणं न्यायालयामध्ये सादर केलं। खरं तर काल जो व्हिडिओ आला होता त्या व्हिडिओ संदर्भात SIT काय आपला युक्तिवाद करतं का, त्या संदर्भातल्या काही माहिती कोर्टाला देतं का याची उत्सुकता होती। मात्र तसं काही होताना न्यायालयामध्ये दिसलं नाही आणि SITच्या अधिकाऱ्यांनीच वाल्मिक कराड याच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली आणि न्यायालयानं वाल्मिक कराड याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। ठीक आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।